आताच टाका 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 म्हणलं तिकडे 4 बॉल तर जुनच टाकले तिकडे मॅचला. ओके टाकलाय. तो आठ आहे आता. मार की आता काय ते विकेट टिकून काय मोबाईल जर तो जाऊ दे मला. आयोजक फायनल नाही. आयोजक कोण आहे पण आमची बी हे दे. दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना टेबल टॉपर राहण्यासाठी. गोलंदाजी स्ट्राइक वरती करण बडदे, फलंदाजी स्ट्राइक वरती तन्मय गायकवाड. दोन्ही ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन. गेम ऑन. मारलेला फटका 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवर आक्रमण. सुंदर फटका तन्मय गायकवाड यांचा. पहिल्याच बॉलवर चांगल्या प्रकारचा आक्रमण, परंतु गोलंदाजी तितकी चांगली. पुन्हा एकदा सुंदर फटका, खणखणीत चौकार. दोन बॉलवर 2 चौकार. आक्रमण आक्रमण आक्रमण. आताच काय चौकार का बघा. चौकार. चार. रिव्ह्यू चेक केलाय 4 आहे. सलग 3 चौकार. पुन्हा एकदा आक्रमण. षटकार. करण बडदे यांच्यावर चांगल्या प्रकारचं आक्रमण. धाव संख्या जाऊन पोहोचते 18 धावेंवर. करण बडदे गोलंदाजी स्ट्राइक वरती. सुंदर फटका. पुन्हा एकदा आक्रमण दर्शवलंय, परंतु चौकार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी तन्मय गायकवाड यांची. सुंदर चेंडू
मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या जाऊन पोचती आता नाही 22. धावसंख्या जाऊन पोचते 22 धावांवर. गोलंदाजी स्ट्राइक वरती साईराज बडदे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर बॅटमन अक्षय झेंडे. सुंदर प्रकारचा टोलवलेला चेंडू ऑफ साइड. नो बॉल. नो +4. थोडस अवघड समीकरण स्टार 11 संघासाठी, परंतु त्यांची देखील फलंदाजी अजून बाकी. पंचांचा निर्णय. सुंदर प्रकारचा टोलवलेला चेंडू आणि 4 धावा. धावसंख्या जाऊन पोचते 31 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगला फटका. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. षटकार. साईराजवर देखील आक्रमण दर्शवलंय अक्षय झेंडे यांनी. आणि विकेट. सुंदर गोलंदाजी. साईराजच्या ही गोलंदाजी धार पाहायला मिळते आपल्याला. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर तळेकर. फलंदाजीची क्षमता आहे. चांगली फटकेबाजी करून अक्षय झेंडे पवेलियन मध्ये. सुंदर फटका. 4 धावांसाठी सागर तळेकर. सुंदर फटका. पुन्हा एकदा षटकार. धावांचा पाऊस या ठिकाणी पाहायला भेटतोय. किती झाले? धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारानंतर 47 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. आक्रमण पाहायला भेटतंय.
चांगल्या प्रकारची फलंदाजी कोटेश्वर संघाकडून. पुन्हा एकदा फटका सुंदर सुरेख आणि चौकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचती 51. पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राइक वरती करण. धावांचा पाऊस या ठिकाणी पाहायला भेटतोय. नाही खेळायला जर चालला. जुना बॉल नाही, नवीन देऊ का? एक्कावन्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51. मागच्या वर्षीची यंदाची बक्षी एकत्र करून वाटा. संजू तू एक ट्रॉफी उचल, मी एक उचलतो, जाऊ आपण घेऊन. खरं तर पहिल्या ओव्हरीत करणवरती तन्मय यांचं फार मोठं आक्रमण होतं. ओमकार बडदे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. सुंदर पाटका षटकार. सातत्याने करणवर आक्रमण या ठिकाणी या संघाने ठेवलेलं आहे. हाय स्कोरिंग मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मी तर म्हणून दे फेकून नवीन तर तुम्ही ऐका नाही. चांगल्या प्रकारचा चेंडू, बीट स्वरूपाचा चेंडू. इतकी चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. धावसंख्या जाऊन पोचते 60 ऑन बोर्ड. तिसरं शतक प्रगतीपथावर. चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि सुंदर झेल. श्री बडदे यांचा सुंदर झेल.
सागरच्या स्वरूपात विकेट मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 60. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत जरांडे. अमित बडदे कडून आताच्या कॅश साठी 51 रुपये श्री बडदे यांना. गोलंदाज राजन. सुंदर फटका. 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षण थोडस खराब. सातत्याने आक्रमण होत आहे स्टार 11 संघावर. राजन यांच्या गोलंदाजीत तितकीच धार आहे, परंतु खोदून काढलेला चेंडू. दोन धावांसाठी. कोटेश्वर 11 संघाकडून थोडासा जल्लोष पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे. बीड स्वरूपाचा चेंडू. इतकीच चांगली गोलंदाजी राजन यांची कोण. धावसंख्या जाऊन पोचते 66 धावांवर. सुंदर फटका. 6 धावा. सातत्याने आक्रमण होते तन्मय यांच्याकडून. चांगली फलंदाजी म्हणता येईल कोटेश्वर फायटर्स या संघाकडून. हाय स्कोरिंग मॅच आजची या दिवसाची. काय आताचे 4 आहे का? काय ती सांग तिकडचं लागतं. चौकार. हॅलो. बर आलोच. आउट. नंदकिशोर. चौकार. स्कोर झाला 74. 74.
चौकार. सावकार आता का बॉलर उद्धव नंदकिशोर चौकार. हा तेवढा आहे हे करण्या खेळला तर नाही सांगू शकत काय. वाईट स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त 1 धाव. वाईट प्लस एक स्कोर झालाय 80. वाईट स्वरूपाचा चेंडू. निर्धाव चेंडू. चौकार. षटकार. संघाचा स्कोर झाला 91. 9 धावांची गरज. विकेट. तन्मय आउट. स्टार 11 संघांना जिंकण्यासाठी 92 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय. आजच आपल्याला फायनल घ्यायची आहे. चला चला स्पीडअप करा. अभिषेक तळेकर. अभिषेक तळेकर कुठं असतील त्यांनी स्टेजची संपर्क साधा. मॅचची चला 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 कुठे गेला अभिषेक. कुठल्या साईडने आलाय. आला 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 हेकण्यांनो अभिषेक आला. हा तू माघारी गेलास तरी चालेल. मान काय गांडीत घालून घेऊ. तो ठरव काय करायचं.
चालू सामना हॅलो अरे इकडे ये तू. गा बाया 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 तू इकडे इकडे तू वरती ये. पंच सामना चालू करून घ्यायचा. त्वरित आपले धाडाचे 2 फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आणि सामना स्पीडअप करायचा आहे. अजून आपल्याला जवळजवळ 500 सामने खेळवायचे. चला सामना चालू. पंच सामना चालू करून घ्यायचा. खर तर चालू सामना अतिशय उत्कृष्ट असा उच्च कोटीचा स्कोर कोडेश्वरनी केलाय. बरोबर 91 धावा बनवल्या आणि 92 धावांचं असं लक्ष स्टार 11 संघावरती लादला आहे. पुढे काय होतंय ते पाहूया. टाकतोय तो अक्षय, सामना करतोय तो करण आणि उत्कृष्ट असा टोलवलेला खणखणीत षटकार. कुठेतरी करण आपल्या स्किलची चुणूक दाखवून देतोय आणि षटकार मारतोय. पाहूया आता काय होत आहे. अक्षय टू करण, उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असा टोलवला आणि 1 धाव. आता टाकतोय तो अक्षय, सामना करतोय तो साईराज. उत्कृष्ट असा तो देखील फलंदाज आहे, परंतु कुठेतरी अक्षयच्या एक्सपिरियन्सचा त्याला सामना करावा लागेल. यंग टॅलेंट आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ती अक्षयने आणि आपल्या संघासाठी अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी देखील करतोय. साईराजला काही देखील समजलं नाहीये. उत्कृष्ट असा टाकतोय चेंडू आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडून घेऊन चाललाय असा अक्षय. उत्कृष्ट असा चालू सामना नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य कोडित नगरीमध्ये केपीएल पर्व 3, कोपीएल पर्व 6, माफ करा. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि सर काय चौकार. उत्कृष्ट असा साईराजने चेंडू टोलवला आणि चौकारकडे गेला. पहिल्या षटक संपलं नाहीये ना सर. 1 बॉल बाकी, लास्ट बॉल टू गो. अतिशय उत्कृष्ट असं आपल्या संघासाठी खेळी करतोय तो साईराज आणि इथे अक्षयने कमबॅक केला आणि उत्कृष्ट असं दांडा उडवलाय. त्रिफळा बाद. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11 धावा. अतिशय उत्कृष्ट असं कमबॅक केलं त्या अक्षयने. संघासाठी पहिलं आणि स्वतः वैयक्तिक पहिलं षटक टाकलं आणि अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात करून दिली. कुठेतरी 1 षटकार 1 चौकार मारला, परंतु कमबॅक केलं. 11 धावा. कुठेतरी त्यांनी कमबॅक केलं आणि साईराजला आपल्या घरट्यात परतावं लागलं. अतिशय उत्कृष्ट असं चालू सामना आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन हेमंत झरांडे, एकदम नावाजलेला गावाजलेला खेळाडू असा उत्कृष्ट असा चालू सामना खेळतोय तो नेहाल उर्फ करण आणि हेमंत कुठेतरी दिशा भरकटतोय आणि वाईट स्वरूपाचा चेंडू खरं तर या मॅच मधला प्रेशर दाखवतोय. उत्कृष्ट असा चालू सामना फेस करतोय तो करण आणि उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला, त्याच्यावरती कुठेतरी क्षेत्ररक्षण फसतोय आणि चौकार जातोय. उत्कृष्ट अशी खेळी करतोय तर करण आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय आणि उच्च कोटीचा स्कोर
पुन्हा पुन्हा बनवतोय. अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेट खेळतोय तो करण आपल्या संघासाठी. पण 1-2 मारून काही फायदा नाही. लक्ष्य खूप उंच आहे. जवळजवळ 92 धावा बनवायच्यात. शतकासाठी 8 रन कमी. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करावी लागणार आहे. आणि कुठेतरी तो चुणूक दाखवतोय. तो त्याचं स्किल दाखवतोय. या KPLच्या ऑप्शन मध्ये 1200 पॉइंट असतात. त्यातले 820 पॉइंट त्याच्यावरती खर्च करून त्याला घेतलाय. तो दाखवून देतोय माझ्यावरती 820 पॉइंट का खर्च केले. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय. कुठेतरी सामना स्पीडअप करायचा आहे. पंच बॉल पाहिजे. सामना चालू करून घ्यायचा आहे. जुना बॉल नाहीये. चला सामना चालू करून घ्या पंच. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू आहे. नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य कोडित नगरीमध्ये या सामन्यांचं आयोजन नियोजन करण्यात आलं. आणि अतिशय उत्कृष्ट असे सामने चालू आहेत. कोणताही वादविवाद न करता 2 दिवस सलग सामने चालू आहेत. आणि कुठेतरी या कोडित गावचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या आदराने घेतलं जातं. या गावात तालुक्याचे मोठमोठे खेळाडू तयार झाले. अतिशय उत्कृष्ट म्हणजे जे जे आपल्या प्राईम टाइम मध्ये खेळतात ते अतिशय उत्कृष्ट खेळी करतात. खरं तर कोडित गावातले प्लेयर असे आहेत मॅच विनिंग प्लेयर नाहीत तर टुर्नामेंट विनिंग प्लेयर आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतात. सामना चालू करून घ्यायचा आहे पंच. संघाची धावसंख्या झाली 16 धावा. षटकातला पहिलाच बॉल झालाय. दुसऱ्या षटकातला 1 ओव्हर 1 बॉल 16 धावा. अतिशय उत्कृष्ट असं खेळ करतायत. कुठेतरी सामना स्पीडअप करायचा आहे. भरपूर सामने खेळवायचे आपल्याला. पंच सामना चालू करून घ्या. अतिशय उत्कृष्ट असा रोमांचक सामना चालू आहे. खरं तर कोटेश्वर वाल्यांनी 91 धावा बनवून 92 धाव्यांचं लक्ष समोर मांडलं. परंतु ते 92 धाव्यांचं लक्ष देखील आता कमी वाटू लागलं आहे. कारण करण त्याची खेळी दाखवतोय. त्याची चुणूक दाखवतोय. उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो करण. आणि टाकलेला चेंडू त्याच्यावरती स्ट्रेट ड्राईव्ह. कुठेतरी अडवायला चान्स होता परंतु चान्स मिस झाला. आणि खणखणीत चौकार. या चौकारच्या नंतर संघाची धाव संख्या झाली 20 धावा. अतिशय उत्कृष्ट असे खेळी चालू आहे. कुठेतरी हेमंतला आपल्या संघासाठी कमबॅक करावं लागेल. आपल्या षटकामध्ये सुधारणा करावी लागेल. खरं तर असे वारंवार मोठे मोठे फटके खेळणे ते अतिशय अवघड जात आहे. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. आणि सामनामधले रंगत रोमांचक वाढत चालला आहे. अतिशय उत्कृष्ट असं खेळतोय तो करण. संघाला विजयाच्या दिशेनेकडे घेऊन चाललाय. आणि टाकतोय तो हेमंत. हेमंत कमबॅक करेल का. आणि पुन्हा एकदा मारलेला उत्तुंग स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. अरे पुरंदरचा छावा मारल्या 6 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो करण. आणि कुठंतरी हेमंत त्याची जागा भरकटलाय. आणि कुठंतरी बॉल टाकताना चुकतोय. खरं तर अशा चुका टाळायला हव्या. हेमंतकडे भरपूर असा एक्सपिरियन्स आहे. आणि उत्कृष्ट अशी खेळी करावी लागेल. हेमंत देखील भरपूर असा एक्सपिरियन्स आहे. मोठ्या मोठ्या लीग खेळलेला आहे. तालुक्यामध्ये त्याचं नाव गाजलेलं आहे. परंतु आता कुठेतरी यंग टॅलेंट त्याच्यावरती भारी पडत आहे. आणि या सीझनचा चालू हुकमी एक्का करण अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय. पाहूया आता काय होतंय. या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू जे फसतोय परंतु कॅच केला नाही ट्राय. कुठेतरी या चुका टाळाव्या लागतील. कॅचचं महत्व सांगून जात आहे. प्लेयरच्या तोंडावरची रिॲक्शन सांगून जाते कॅच किती महत्वाचा होता. कॅच संपला म्हणजे मॅच संपली. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो करण. आणि टाकलेला चेंडू वाईड स्वरूपाचा चेंडू प्लस त्यावरती 4 धावा.
आधीच कर्जबाजारी त्यात उसणं मागतोय शेजारी, अशी कुठेतरी हेमंतची गत झाले. हेमंतला कमबॅक करावं लागेल आणि पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. कुठेतरी दिशा भरकटतोय हेमंत. मॅच मधलं प्रेशर त्याच्यावरती आलंय आणि आता उत्कृष्ट असं कमबॅक केलं आणि डॉट स्वरूपाचा चेंडू टाकला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 33 धावा. अतिशय उत्कृष्ट आणि सन्मानजनक स्कोर उभा केलाय आणि दाखवून देत आहेत 92 धावा जरी असल्या तरी आम्ही काही प्रेशर घेणार नाही. आम्ही आमचे स्किल, आम्ही आमचा खेळ दाखवून देणार आणि त्या खेळाच्या जोरावरती 2 षटकांमध्ये 33 धावा ठोकल्यात. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो करण, उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो अक्षय. कुठेतरी आपल्या संघासाठी या चुका डावलल्या पाहिजेत आणि कुठेतरी आपली चुनूक दाखवून द्यायला हवी. खर तर अजून देखील धावांचं लक्ष खूप मोठं आहे, 92 धावा. आता काय होतंय ते पाहूया. कुठेतरी धावा रोकायला हव्या, कुठेतरी कमबॅक करायला हवं आणि जर जिंकण्यासाठी आपल्याला पूर्णपणे आपलं सर्वस्व अर्पण करावं लागतं. आपला विश्वास, आपला स्वतःवरती असलेला सेल्फ कॉन्फिडन्स कुठेतरी बिल्ड करावा लागतो आणि खेळावं लागतं. सर्व गोष्टी लक्षात ठेवून खेळ खेळावा लागतो आणि त्या खेळात संपन्न यश मिळवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे त्या प्रयत्न करावे लागतात आणि करण ते करून दाखवतोय. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय. आता काय होतंय ते पाहूया. टाकतोय तो तन्मय, फेस करतोय तो करण. खरं तर दोघांना एकमेकांचा खेळ माहितीये आणि टाकलेला चेंडू त्याच्यावरती स्ट्रेट ड्राईव्ह आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय. कुठेतरी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात ते हेमंत जरांडे यांनी. आता काय होतंय ते पाहूया. खर तर उत्कृष्ट असं हा खेळ म्हणजे पूर्ण 11 खेळाडूंचा आहे, कोणत्या एकट्या दुकट्याचा नाहीये. त्यामुळे सर्वांनी आपलं सर्वस्व द्यायचं. त्यावेळेस कुठेतरी आपण विजेतेच्या दिशेने चाललेलो असतो. केव्हा तरी आपण मोठे होण्यासाठी सर्वांचं यश महत्वाचं असतं, सर्वांचे प्रयत्न महत्वाचे असतात, सर्व गुण संपन्न. खर तर उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्यावरती मारला खरं, परंतु क्षेत्ररक्षण मागे असल्यामुळे एक देखील रन घेता आला नाही आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. असे डॉट स्वरूपाचे चेंडू प्रेशर बिल्ड करतात आणि कुठेतरी चुकतोय, कुठेतरी यष्टीरक्षक पण चुकतोय, परंतु काही देखील हे नाही, नो बॉल. खर तर हा बॉल म्हणजे तोडाफोडा आणि राज्य करा असा बॉल आहे, कारण यावरती फ्री हिट आहे. उत्कृष्ट टाकतोय तो तन्मय, परंतु कुठेतरी चुकला आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्याच्यावरती स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्याच्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. खर तर हेमंत जारांडेंनी जरी त्यांच्या षटकामध्ये भरपूर रन आले असतील, परंतु त्यांनी कोणताही कॉन्फिडन्स लूज न करता आपल्या संघासाठी सर्वस्व देत आहेत आणि उत्कृष्ट अशी खेळी करतात. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे निभवतात. आता बॉलर म्हणजे मारणं हारणे मारे आलेच. एखादी ओव्हर चांगली पडली तर एखादी ओव्हर फसते. हेच तर खरं क्रिकेट आहे. कधीतरी आपला फॉर्म नसतो, कधी कधी आपला डाऊनफॉल चालू होतो, परंतु डाऊनफॉल मध्ये खचून न जाता सतत प्रयत्न करत राहणे आणि जर एखादा संघ सारखा विजेता होत असेल त्यांनी देखील उभारून न जाता किती चांगले दिवस आले तरी आपण हवेत जायचं नाही, पाय जमिनीवरचे सोडायचे नाहीत. डाऊन टू अर्थ जे राहतात तेच खरे पुढे जातात. जे खाली बसून वरती जातात तेच खरे वरती जातात. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू त्यावरती क्षेत्ररक्षक आहे मागे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय आणि सिंगल. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 37 धावा. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकलंय ते तन्मय गायकवाड. आता 12 चेंडू मध्ये 55 धावांची गरज. अतिशय मोठं लक्ष आहे, परंतु ग्राउंड वर तर पाहता खर तर जोपर्यंत नेहाल खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत 55 धावा एवढ्या नाहीत, परंतु नेहालला खेळावं लागेल. नेहालला कुठेतरी आपली चुणूक दाखवावी लागेल. त्याने त्याचा इन्फॉर्म बल्लेबाजी करायला हवी आणि तो करेल देखील. त्याच्यामध्ये तेवढा सेल्फ कॉन्फिडन्स आहे, परंतु समोर पाहतोय तर काय, आपल्या संघासाठी 4थं षटक आणि वैयक्तिक
दुसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय. पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट टाकलं पॉवर प्लेचं. त्यामध्ये तब्बल त्याने 11 धावा खर्च केल्या. परंतु एक मोठी विकेट सायराज सारखा मोठा मासा गळाला लावला आणि कुठेतरी रन रोखले. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना आणि या सामन्यामध्ये रंगत येते. 12 बॉल 55 धावा. खरं तर 12 बॉल 55 धावा हे लक्ष्य खूप मोठे नाही आणि हे लक्ष्य खूप छोटे पण नाहीये. क्रिकेट हा असा खेळ आहे शेवटच्या चेंडू पर्यंत शेवट होतो, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. अतिशय उत्कृष्ट असा सामना आणि सामना स्पीडअप करायचा आहे कुठेतरी. हॅलो, चालू सामना. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. नेहाल कुठेतरी या चेंडूवरती बीट होतोय. कुठेतरी पेस त्याचा घावतोय. कुठेतरी पेसमुळे बीट होतोय आणि उत्कृष्ट असे चेंडू टाकतोय. टॉस. नाथ बाबा आणि नाथ जोगेश्वरी आपल्या संघाचे कर्णधार दोन्ही पाठवून द्यायचे टॉस साठी. चालू सामना. अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि खणखणीत दणदणीत षटकार. कुठेतरी नेहालने कमबॅक केलाय आणि 2 चेंडू जरी डॉट टाकले तरी तिसऱ्या चेंडूवर त्याने षटकार मारून दाखवून दिलाय. मी जरी 2 बॉल डॉट खात असलो तरी तिसऱ्या चेंडूवरती मी कमबॅक करू शकतो आणि मोठे मोठे फटके खेळू शकतो आणि दाखवतो तो खेळून. उत्कृष्ट असे आपल्या संघासाठी कामगिरी करतोय तो नेहाल उर्फ करत. कुठेतरी अक्षयला कमबॅक करायला हवं. तो देखील नावाजलेला गावाजलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि त्यावरती डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय त्यामुळे 2 धावा मिळतील. खरं तर अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो नेहाल. परंतु नुसते खेळी करून चालणार नाही तर मोठे मोठे फटके खेळावे लागतील. भरपूर मोठ्या धावांचं लक्ष आहे आणि पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्यावरती बॅट लागली परंतु रन आले नाहीत. अतिशय उत्कृष्ट असं टाकतोय तो जय आणि असा उत्कृष्ट असा झेलबाद क्वार्टर बिहाइंड. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना आणि कुठेतरी दाखवून देत आहेत हे देखील काही कमी नाही. कोटेश्वर वाला अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना आणि ते त्यांच्या खेळाने दाखवून देत आहेत. गेल्या 5 पर्वांमध्ये गेल्या 6 पर्वांमध्ये गेल्या 5 पर्वांमध्ये 4 टायटल 1 नंबरचे आहेत ते कोटेश्वर वाल्यांच्या नावावरती आहेत. ते दाखवून देत आहेत आम्ही उगा 4 टायटल जिंकलेलो नाही. उत्कृष्ट असा चालू सामना. चालू सामना 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा आणि शेवटचं षटक घेऊन आला संघाचा कर्णधार सागरजी तळेकर.